मस्त बघा, किती छान असा कलर आलेला आहे. किती छान. तुम्हाला बघून लक्षातच आलं आहे की आज आपण काय बनवणार आहोत. बघा किती छान, अगदी वास पण इतका सुंदर येत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला कोटू. चला तर रेसिपी बघण्याआधी मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया मसाला कोटू. चला तर इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहे व काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यात सुकं खोबरं देखील घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळे खडे मसाले व सुकं खोबरं एकदम छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे. खूप डीपली भाजायचं नाही, हाताला गरम लागेपर्यंत आणि एकदम छान असा त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व गार करून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी इथे काही 3 हिरव्या मिरच्या घेत आहे, त्या देखील भाजून घेतल्या आहेत. त्यानंतर मग मी आता यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते देखील मी भाजून घेत आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे व त्या पण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं भाजलेलं जिन्नस थंड करून मिक्सर ग्राइंडमधून काढून घेणार आहे. इथे मी एक टमाटा व एक कांदा कापून घेतलेला आहे. थोड्याशा तेलामध्ये आपल्याला सगळं हे परतवून घ्यायचं आहे बघा. आणि आपला हा खडा मसाला पण मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे बघा. छान ग्राइंड करून झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर व अर्धा लिंबू देखील पिळून घ्यायचा आहे. हे सगळे मसाले आता पूर्ण सगळेच्या सगळे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे व बारीक एक पेस्ट करून घ्यायची आहे बघा. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेत आहे. एका पॅनमध्ये तेल टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण छान फ्राय करून घ्यायचं आहे बघा. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे. त्यानंतर तिखटपणानुसार तिखट घालून घेत आहे आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेत आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आता यानंतर एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून जी चरबी असते ती आपल्याला देखील छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्याचं एकदम छान असं तेल सुटतं. त्यामध्ये थोडीशी हळद व मी 1 चमचा धणेपूड टाकून घेत आहे व छान अशी फ्राय करून घेत आहे. आपली चरबी छान अशी फ्राय करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्यामध्ये तयार केलेला जो मसाला आहे फ्राय केलेला, हा सगळं आपल्याला त्यामध्ये टाकून छान एकजीव करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बघा. इथे मी कोटू अर्धा किलो आणलेले होते. स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये छान बॉईल करून घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद मीठ वगैरे घालून छान बॉईल करून घ्यायचे आहे. आता हे बॉईल केलेले आहे, त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे व थोड्याशा तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर छान मस्त त्याला अशी टेस्ट येते व थोडे थोडे दाताखाली देखील येतात. आता हे सगळे मसाले मी ह्या सगळे कोटू मी मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहे बघा. आपल्याला पाहिजे तेवढा आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे बघा. किती छान झालेला आहे. आपले कोटू तयार झाले आहे. यावर मी आता कोथिंबीर पेरून घेत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एकदा अशा प्रकारे तुम्ही कोटू नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल बघा. यामध्ये आपल्याला कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. छान अशी कोथिंबीर आपण आता ही पेरून घेतलेली आहे व आपली ही भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. धन्यवाद.